श्री स्वामी समर्थ. चुका व्हायच्यात सांगणारे खूप कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. आयुष्य असंच असतं. यात काही लोक आपल्या चांगल्यासाठी तर सर्व लोक आपल्या वाईटसाठी प्रयत्न करतात. आपल्याला घाबरण्याची गरज नसते. सततची मेहनत करून पुढे जायचं असते. माणूस आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी कोणावर जास्त विश्वास हा ठेवू नका. एखाद्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवसाल पण तो तुम्हाला नेहमी धोका देईल. याने तुमचाच पूर्णपणे विश्वासघात होईल. वेळ आणि व्यक्ती निवडून घेतल्यावर जीवनात बरेचसे संकटे येतात तर बरेचसे संकटे हे टळले जातात. कायमची सुरुवात हे तुम्हाला नेहमी पुढे नेऊ शकते तर कायमचं थांबणं हे आयुष्य बंद सुद्धा करू शकते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि तुम्हाला योग्य ठिकाणी एखादी मिळालेली अयोग्य वागणूक ह्या दोन गोष्टी माणसाला त्याचे विचार आणि जीवन प्रवाह बदलण्यासाठी भाग पाडतात. आजकाल प्रत्येक ठिकाणी लोकांना फक्त पैसाच इम्पॉर्टंट झाला आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येक नाती व्यापार बनत चालली आहेत. यात भावनांची आणि खऱ्या प्रेमाची किंमत मात्र शून्य झाली. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा काहीच उपयोग नसतो. माणसाने सोने व्हायचं की सोन्यासारखं व्हायचं यात नेहमी फरक असतो. परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना. परंतु स्वामी म्हणतात, माणसाच्या आयुष्यात व्हायचं असेल तर परीस व्हावं. जिथे जाईल तिथे आनंद आणि जिथे जाईल तिथे प्रेम दरवळावा. आयुष्याच्या त्याच व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग्स महत्त्वाच्या असतील. स्वामी नेहमी बोलतात, विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षाही लाख पटीने चांगला आहे. जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला लाईक करेल, चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असं टाईप करेल, त्याच्या आयुष्यात त्याला याचा सकारात्मक परिणाम नक्की जाणवेल. आपली परिस्थिती बघून आपली साथ सोडणाऱ्यांकडे कधीही लक्ष देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी प्रयत्न चांगले करा. त्या प्रयत्नांनी यश जर मिळाले तर आयुष्यात खूप काही करता येतं. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः परमेश्वर करतो. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. जगावे तर बुद्धिबळाच्या वजिरासारखे. कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशाहाला भीती असते आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात. म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा आदर करा. मन गुंतलंय त्याला वेळ लागत नाही. मन गुंतायला वेळ कधीही लागत नसतो, पण त्यातून तो मन बाहेर काढायला मात्र खूप वर्षे लागतात. आयुष्य हे सुंदर आहे. सुंदर जीवन जगण्यासाठी आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे, सहज उधळण्यासाठी नाही. असं म्हणतात, देव हे प्रत्येक गोष्ट आधीच ठरवून करतो. त्यामुळे जे होत आहे ते आधीच ठरलेलं आहे. त्याचा जास्त विचार न करता सतत पुढे चालत राहा. वेळ सोडून द्या. जगात कोणतीच अचूक न्यायाधीश नाही. स्वामी सांगतात, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या अनेक स्टेशनावर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फलाटावर उतरण्यास भाग पाडते. नेहमी लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्याच्या रथाची सारथ्य करायला श्रीकृष्ण असतोच असं नाही, पण त्या प्रत्येकाला साथ नक्की देत असतो. स्वामी बोलतात,
हे कलियुगाचे जग आहे. यात खरी नाती जपणाऱ्याचे कौतुक होत नाही, जो जास्त दाखवतो त्याचं कौतुक होतं. आयुष्य आहे, यात संकटे आता पहिलेपेक्षा जास्त आहेत. फक्त तुमची जिद्द व तुमचे प्रयत्न त्या संकटांचा सामना करून तुम्हाला पुढे नेऊ शकतात. संकट सुद्धा आपली ऐपत पाहून येतात. जेवढी तुमची कुपत तेवढंच तुमच्या वाटेला संकट येतं. कधीही एका भिकाऱ्याचं 1 ते 2 करोडचं नुकसान होत नाही. कुणीही कुणाला कसंही संपवू शकेल एवढं क्षुल्लक अस्तित्व कुणाचं नसतं. स्वामी सांगतात, डोळ्याच्या खालचे आयुष्यात आपल्याला 4 गोष्टी शिकवून जातात. एक म्हणजे डोळे जेव्हा बंद असतात तेव्हा आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा डोळे उघडे असतात आणि कोणावरती आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा सुद्धा आपल्याला काही दिसत नाही. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतील. माणसाने कधीही त्या संकटांना घाबरायला नको. विश्वास ठेवून संकटांचा सततचा सामना करायला हवा. स्वामी म्हणतात, आज जो सच्चा स्वामी भक्त कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहील त्याच्या आयुष्यात नक्की सकारात्मक प्रभाव त्याला बघायला मिळेल. माणसाने कितीही तरक्की केली तरी गर्व हा कधी करू नये, कारण गर्व हा त्याला पूर्णपणे बर्बादीच्या मार्गावर नेऊन बसवतो. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ हा मिळणार नाही. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय. वेळ हा फुकट आहे पण अमूल्य आहे. तो विकत नाही घेता येत पण मिळत सुद्धा नाही. तो जपून नाही ठेवता येत, घालवता येतो. साठवता नाही येत पण जगता येतो. एकदा तर गमावलेला पुन्हा नाही मिळवता येत. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने आणि सुखाने जगा. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. कुणाच्याही नशिबाच्या वाटेला कुणीही काहीही करू शकत नाही. कष्ट केले तर नशीब सुद्धा काहीही करू शकत नाही. कष्टापुढे नशीब सुद्धा झुकतं. फक्त स्वतःवर विश्वास असावा की आपण त्यांचा सामना करून पुढे जाऊ शकू. स्वामी म्हणतात, कष्टाला पर्याय नाही. जो कष्ट करतो तो पुढे जातो आणि जो तिथे थांबतो तो तिथे कायमचाच थांबून राहतो. आयुष्यात पुढे जायचं असेल तर सततचे प्रयत्न करणे हे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपल्याला यश हे कधी मिळणार नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे व्हावी, पण त्यासाठी प्रयत्न हे त्यांनाच करावे लागतात. स्वतःवर विश्वास हा त्यांनाच ठेवावा लागतो. जर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर संकटे कधी उरली नसती. व्यक्तिमत्व जर सुंदर नसेल ना तर दिसण्याचा काही अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही. जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनशक्ती चांगली असावी. जीवनात वेगवेगळ्या अपेक्षा असाव्या, स्वतःवरती विश्वास असावा आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला नक्की देवाची साथ असते. फक्त स्वामी आपली साथ नक्की देतात, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरी सामना करण्याची जिद्द ठेवा. संकटे येतात आणि संकटे ही जातात. फक्त प्रत्येक वेळेला तुमचा स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची मदतही केलेली आहे. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास हवा. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला जी संकटे येतात त्यांचा सामना करणे गरजेचे आहे, कारण त्याच्याशिवाय यश कधी तुम्हाला मिळू शकणार नाही. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरू नका, उद्या त्यांचा सामना करून यशस्वी होऊ शकता. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आता फरक यात असतो त्यांचा सामना कोण करत आहे. संकटांचा सामना केल्यावर आयुष्यात पुढे जायला प्रत्येक वेळेला संकटे आपल्याला आलीच पाहिजे. स्वामी नेहमी सांगतात,
आयुष्यात संकटे कितीही असो, प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. जो सच्चा स्वामी भक्त स्वामीवरती विश्वास ठेवतो आणि सतत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला यश देव नक्की देतो. संकट काळात स्वामींनी आपली मदत केली. प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला नक्की साथ देतात. स्वामी नक्की म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आज जो सच्चा स्वामी भक्त या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या आयुष्यात स्वामी नक्की सकारात्मक परिणाम करतील. स्वामी त्याच्या आयुष्यात सकारात्मक दिशा त्याला नक्की देतील. संकटात असाल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप घ्या. आयुष्यात वाईट गोष्टी चालत असतील तर श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. नक्की तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत असतील. जीवनात वेगळेपेक्षा आपला वेगळेपण महत्त्वाचं असतं. हे जीवन आहे. स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्यांचा वापर करा. पैसा म्हणजे सगळं नसतं असं तेव्हा म्हणा जेव्हा तुम्ही खूप पैसा कमावला असेल. जमेल तेवढा वेळ स्वतःला मोठे बनवायला लावा, कारण आता नाती फारशी नाही, ती फक्त पैशाने चालतात. स्वामी नेहमी सांगतात, आपल्याला चटके देणारे काही दिवेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवत असतो. कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र कधी थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, तरी त्याचा मोह कधी संपत नाही आणि त्याचा मोल कधी कोणाला कळतच नाही. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी ही एका परीक्षेसारखी असती, पण ते प्रत्येकाला समजत नाही. आज जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर प्रयत्न हे नक्की करा. जोपर्यंत स्वतःच्या आयुष्यात एका यशाच्या शिखरावर पोहोचणार नाही, तोपर्यंत कधीही चुकूनही एखाद्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. नातेसंबंधांना गरीब श्रीमंताच्या तागडीत तोललं असतं तर एक वेळ अशी येईल, हलकं पारडं सदैव वरच असेल आणि जड नेहमी खाली असेल. स्वामी कायम बोलतात, लक्षात घ्या, वस्तू जेवढी सूक्ष्म तेवढी स्फोटक असते. सर्वात सूक्ष्म काही असेल तर विचारच असतात, म्हणून अस्वस्थ आणि उद्ध्वस्त करण्याची त्यांची शक्ती अफाट असते. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे, वागण्याचे, स्वभावाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहतात. आठवणी खरेच चांदण्यासारख्या असतात. कोणीतरी कधी लुटलेला सांगता येणार नाही. संयम आणि जिद्द हरू नका जोपर्यंत जिंकत नाही. सकाळी फिरायला गेले तर तुम्हाला चांगले स्वास्थ्य मिळेल, पण कधी एका गोष्टीचा विचार केलाय का? रोज मंदिरात गेले तर तुम्हाला स्वस्थ मन मिळेल. मान ही चोरता किंवा लुबाडता न येणारी जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे. कुणीही तुम्हाला मान किंवा सन्मान तेव्हाच देतो जेव्हा तुमचे कर्म, व्यवहार, वागणूक तशी असेल. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचे थांबलं नाही असा विचार मनातून काढून टाका, कारण प्रामाणिक व्यक्तीला तुम्ही जरी मदत नाही केली तरी प्रत्येक वेळेला मदत हे त्यांना नक्की मिळते. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यामध्ये संकटांचा सामना करा, कारण ज्याच्यात संकटांचा सामना करण्याची शक्ती असेल तो कधीही खचणार नाही. खूप वेळ गप्प राहिलं की शांततेत माणसाला बोलायला भाग पाडतं. स्वामी सांगतात, आयुष्य आहे, संकटांना घाबरू नका, सततचे प्रयत्न करा आणि पुढे जा. हातामध्ये दिवा धरलेला असला की मागच्या बाजूला भली मोठी काळी सावलीही पडणारच. तो दिवा तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो, पण मागे सर्व काही काळं हे दिसणारच. स्वतःचं घर सांभाळायचं हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीला जमत नसतं आणि स्वतःच्या आयुष्यात पुढे जायचं हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीला जमत नसतं. माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार लांब जातात. एकटं लढायला शिका. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाई जिंकता येत नाही, फक्त लढता येत नाही. नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, कारण सोनारांचा कचरा सुद्धा हे वाण्याच्या बदामापेक्षा महागाचा असतो. यशस्वी भरून जगत असाल, परंतु समाधानी बनून फार कमी जण जगतात. आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्याला सुरुवात करा.
स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात संकटे आहेत तर त्यांचा सामना तुम्हाला करावाच लागणार. ज्यांना कधी सुरुवात करायची नसते त्यांच्यासाठी वेळ नेहमी टळलेली असते. प्रवास एवढा नक्की करा जिथे तुम्हाला शोध लागेल. स्वामी बोलतात, आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर याने तुमच्या आयुष्यात फार सकारात्मक संदेश तुम्हाला मिळेल. आयुष्यामध्ये पाऊल वाटेवरच सोबतीला हात हवा असतो. संकटांमध्ये मदत हे प्रत्येकाला हवी असते. संकटांचा सामना करून जिंकायचं प्रत्येकाला असते. ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करावा लागतो. परिचयाच्या वा अपरिचयाच्या जिथे जेव्हा आपल्याला व्यवहार जुळतात तिथे नवीन नातं तयार होतो. एकटेपण हे प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या आयुष्यात असते आणि प्रत्येक त्याने पुढे जाऊ शकतो. स्वामी नेहमी म्हणतात, नाती जेव्हा आपल्या वाईटावर तुळतात तेव्हा ते आपली नसतात आणि नाती हे जेव्हा आपल्यासाठी असतात तेव्हा ते आपलीच म्हणून राहतात असं नाही. संकटांमध्ये नेहमी स्वामींची साथ तुम्हाला मिळेल. फक्त विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा. स्वामी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. एकदा का संकट आलं, राग आला किंवा अपमान झाला तर मौन बाळगावं असं म्हणतात. पण एकदा त्या मौनाची ताकद समोरच्याला समजत असेल तरच मौन योग्य, अन्यथा मनाचा कोंडमारा करण्यात अर्थ नाही. स्वामी नेहमी सांगतात, एखाद्याजवळ कितीही चातुर्य, हुशारी, अनुभव असला तरी अनंत काळात एखाद्या मोहाचा क्षण हे सगळे घेऊन निष्ठ करू शकते. त्याला एक आकर्षण कायमचं बर्बाद करू शकतं. स्वामी नेहमी म्हणतात, संकटांचा सामना करणारा पुढे जातो. त्यांचा जो सामना करेल तो नक्की शेवटपर्यंत पुढे जात असतो. समोरची वाट डोळ्यांनी दिसेनाशी झाली म्हणजे वाट उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेची असते. स्वामी सांगतात, ज्या अनुभवात तुम्ही भीतींचा सामना करावा लागतो तो अनुभव तुमची शक्ती आहे एवढं लक्षात ठेवा. संकटांमध्ये स्वामी साथ नक्की देतील. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावरती, कारण आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास तर ठेवा श्री स्वामी समर्थ नामावरती. तुम्हाला प्रत्येक वेळेला यश हे नक्की मिळेल. आज ज्या संकटांचा सामना करत आहात ते संकट उद्या येतील असं नाही. आज आयुष्यात पुढे जात आहात तर ते तुम्हाला उद्याही पुढे जायचंच आहे असंच ठेवा. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येणार आहे. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारी सहवासापेक्षा कधी योग्य असतो. निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न उरत नाही, भलेही कोणी सोबत असो वा नसो. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. स्वामी नेहमी बोलतात, जीवनात एकटंच राहा पण स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याला नाव खराब करण्याकडे लक्ष देऊ नका. स्वतःचं नाव कमवायचं असेल तर स्वतः मेहनत करा. वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं सुख काही वेगळं असतं. चुकीची लोक त्यावेळी जिंकतात ज्यावेळी खरी असणारी लोक गप्प बसतात. ज्यांना वाईट वेळ पाहिली आहे ते इतरांचे वाईट करू शकत नाही. माहिती नाही काय बदललंय, पण आता पहिलेसारखं काहीही उरलं नाही. काळजी करू नका, स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतील. हातोडीच्या शेवटच्या धाकावर दगड तुटतो याचा अर्थ पहिला घाव हा वाया गेला असा नाही. तुमचे 90% प्रयत्न हे तुम्हाला यशाच्या 100% जवळ घेऊन जातात. स्वामी म्हणतात, यशस्वी व्हायचं असेल तर सततचे प्रयत्न मात्र करावे लागतील, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजस्तव साकारायला पडतात.
पण ज्या भूमिका आपल्या व्यक्तिमत्वाला शोभतात अशा नेहमीच आपली साथ देतील हे नक्की नाही. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. आयुष्यात संकटांचा सामना केल्यावर देवसुद्धा मदत करायला लागतो. देवावरती आपला विश्वास आहे, मग काळजी कुठल्या गोष्टीची. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः देव आपल्याला करत असतो. देव नेहमी सांगतो, मी कायम तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला देव तुमची मदत ही नक्की करत असतो. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मदत करत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्य कितीही कठीण असो, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला साथ देणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला कायम मदत करत असतात. आपण संकटांचा सामना केला तर आयुष्यात पुढे जाऊ शकतो. संकटे आहेत म्हणून घाबरणे हे बरोबर नाही. आपल्याला जर सतत पुढे जायचं असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी साथ नक्की देतात. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेला आहे, जे संकटांचा सामना करून पुढे जातील. स्वामी नामावर असलेला विश्वास आयुष्यात आपल्याला योग्य दिशेला पुढे नक्की नेतो. विश्वास ठेवून तर बघा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या सोबत आहे. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत हे करत असतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली मदत केली आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपल्या नशिबावर विश्वास नसला तरी चालेल, पण स्वतःवर नेहमी ठेवा, कारण आपले प्रयत्नच आपल्याला यशस्वी ठरवतात. बाकी सर्व तर फक्त टाइमपास असतो. आपले प्रयत्न आपल्याला योग्य दिशेला नेतात, बाकी सर्व तर मागे ओढतात. स्वामी नेहमी सांगतात, संकटांमध्ये मार्गदर्शन मी स्वतः करतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटांचा सामना करून पुढे जा, आयुष्यात खूप यश मिळेल. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्णपणे त्रस्त आहात, ती गोष्टसुद्धा येत्या काळात तुमच्यासाठी चांगली असेल. आज एखाद्या गोष्टीबद्दल चिंता करत असाल तर ती चिंता सोडा, कारण कायम पुढे जाण्याचा सोपा मार्ग मेहनत करणे होय. सततची मेहनत करण्याचे प्रयत्न व्यक्तीला आयुष्यात पुढे नेतात. आपण न थांबता, न थकता आणि न हार मानता मेहनत केली तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट जवळ यायला लागतात. संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळतच नसते. संकटे कितीही येऊ द्या, त्यांचा सामना करा, कारण तेच आपल्याला पुढे नेतात. जो व्यक्ती संकटांचा सामना करून चालतो त्यांना घाबरण्याची कारणे नाही. संकटे हे आयुष्यात येतात, पण त्यांचा अर्थ असा नाही की सामना करण्यापासून घाबरायचं असतं. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आज ज्या संकटांना घाबरत आहात, कदाचित उद्या त्या संकटामुळे तुम्ही पुढे जाल. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, सर्व काही मनाप्रमाणे होईल. स्वामी नेहमी सांगतात, संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करणारा व्यक्ती पुढे जाऊ शकतो, त्यामुळे सामना करायला शिका. संकटांचा सामना कराल तर आयुष्यामध्ये खूप पुढे जाल. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती, कारण आपल्याला ते सदैव पुढे नेत असतात. जे स्वामी भक्त संकटांचा सामना करून पुढे जाईल, त्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मिळेल. संकटे आहेत म्हणून घाबरायचं का? संकटांचा सामना करून पुढे जायचं. आज जे संकटे आहेत आयुष्यात, त्यांचा सामना करून पुढे गेल्यावर तुम्हाला प्रत्येक वेळेला यश हे नक्की मिळतं. विश्वास ठेवा, काही गोष्टी मनाविरुद्ध होतात तर काही गोष्टी मनाप्रमाणे होतात. आज जर तुम्ही एखाद्या संकटांना घाबराल तर उद्या ते संकट तुम्हाला पुन्हा घाबरवेल. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकटे आहेत आयुष्यात खूप, त्यांचा सामना करण्याची जिद्द असायला पाहिजे आपल्यात, कारण त्याच्याशिवाय यश हे आपल्याला मिळू शकणार नाही. संकटांचा सामना करण्याची जिद्द असेल तर यश हे प्रत्येक वेळेला आपल्यालाच मिळतं. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला, प्रत्येक वळणावर तुम्हाला मी स्वतः मदत करत आहे. संकटांमध्ये घाबरू नका, सामना करा त्या संकटांचा, कारण ते तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो.
आज एखादी गोष्ट कदाचित तुम्हाला अशक्य वाटत असेल, पण ती अशक्यच असेल असं नाही. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही अर्थ असतो. स्वामी प्रत्येक वेळेला मदत करतात. फक्त स्वामीनामावर आपला विश्वास असणे गरजेचे असते. आपण संकटांचा सामना करून पुढे जाऊ शकतो. फक्त स्वामीवरती विश्वास असणे गरजेचे आहे. सर्व काही मनाप्रमाणे होते जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असते. स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात मी प्रत्येक वेळेला प्रत्येकाची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी नक्की देत असतात. स्वामी नेहमी बोलतात, मी संकटांचा सामना करण्याची ताकद आणि प्रत्येक वेळेला मदत तुम्हाला करत आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात, कदाचित ते संकट तुम्हाला कधी घाबरू द्यायचंच नसेल. फक्त विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, संकटांना घाबरून पुढे जाऊ शकणार नाही. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आज जर तुम्ही संकटात असाल तर सामना करायला शिका, कारण तेच तुम्हाला पुढे घेऊन जातील. आणि संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश हे कधी मिळणार नाही. जो व्यक्ती प्रत्येकाला संकटांचा सामना करण्याची जिद्द असते, त्याला कधीही काळजी करण्याची गरज नाही पडत. स्वामी नेहमी सांगतात, कायम त्याची मदत करतो मी, पण प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतो. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावरती, कारण तेच आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी मदत करतात. स्वामी कायम सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात, त्या संकटांचा विश्वास जर तुमच्यावर असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी नक्की करतील. स्वामी म्हणतात, संकटांचा सामना करून पुढे जा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी नेहमी बोलतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ ही कायम देत आहे. संकटांमध्ये देखील आणि वाईट काळामध्ये देखील, कारण प्रत्येक वेळेला मी तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करत आहे. विश्वास ठेवा. संकट समयामध्ये स्वामीच तुम्हाला मदत करतील आणि स्वामींनी कायम तुमची मदत केलेली आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला यश हे तुम्हाला मिळणार. आयुष्यात अपयश आले तर घाबरू नका. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, आज ज्या संकटांचा तुम्ही सामना करत आहात, ते सामना प्रत्येक वेळेला तुम्हाला करावाच लागणार आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी त्या संकटांचा सामना करून तुम्हाला पुढे जावं लागणारच आहे. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमची साथ देत आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करत आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देणार. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करत असणार. आज ज्या संकटांचा सामना करताय, ते संकट कायम तुमच्या आयुष्यात राहील असं नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, आज जी संकटे तुमच्यासोबत आहे, फक्त त्या संकटांचा विश्वास ठेवा आणि पुढे मेहनतीने प्रयत्न करत जा, कारण त्याशिवाय तुम्हाला यश कधी मिळणार नाही. यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण स्वतःवरती विश्वास नसेल तर मार्ग आपल्याला कधी सापडत नाही. स्वामी नक्की म्हणतात, आयुष्यात मी प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देत आहे. त्यामुळे नक्की विश्वास ठेवा. संकटामध्ये स्वामीच तुमची मदत करतात आणि स्वामींनी कायम तुमची मदत केली आहे. आज तुम्ही प्रयत्न करून प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. फक्त विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय तुम्हाला मदत मिळणार नाही. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आजकाल ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय ती प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणेच असेल असं नाही. आज संकटांचा सामना करा, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात, संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी तुम्हाला मिळणार नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय स्वामी तुम्हाला कधीही मार्गदर्शन करतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. वाईट काळात स्वामी मदत करतील. चुकीच्या काळात स्वामीच तुम्हाला बाहेर काढतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी कायम म्हणतात,
मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे ही नक्की होईल. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या, साथ तुम्हाला नक्की देतात. त्यामुळे योग्य दिशेला प्रयत्न करा आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की मार्ग दाखवतात. आज संकटे आहेत म्हणून घाबरू नका, त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश हे कधी मिळणार नाही. स्वामी कायम म्हणतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. संकटात फक्त स्वामी मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला स्वामीच प्रत्येक वेळेला पुढे नेतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी नेहमी सांगतात, आज प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी करत आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. आज संकटे आहेत म्हणून संकटांना घाबरणे पूर्णपणे व्यर्थ आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि संकटांचा सामना करून पुढे जा. स्वामी नक्की बोलतात, संकटांचा जो व्यक्ती सामना करेल तो आयुष्यात खूप पुढे जाईल. प्रत्येक वेळेला जर संकटांना घाबराल तर आयुष्यात पुढे जाणे अशक्य होईल. संकट समयी स्वामी तुम्हाला मदत करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकटे कितीही मोठे असू द्या, त्यात सामना तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी नक्की करणार आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला प्रयत्न करत राहा. आज तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला जे संकटे आहेत त्यात मार्गदर्शन फक्त स्वामी करणार आहेत आणि स्वामींनीच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदतसुद्धा केली आहे. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी तुम्हाला मिळणार नाही. यश मिळवायचं असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवावा लागेल. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत नक्की करतील. आज तुमच्या आयुष्यात जे संकटे आहे त्यांचा सामना करून पुढे जाणे तुमच्यासाठी योग्य आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही शक्य करता येते. ठरवल्याप्रमाणे जर काम केले ना तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की मिळते. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, अशक्य असं काही नाही. आज जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामीच मदत करतील. स्वामींनीच तुमची साथ दिली आणि कायम ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. स्वामी नामावरती विश्वास आहे, मग प्रयत्न आणि काळजी करण्याची गरज कसली. प्रत्येक संकटात तर स्वामी नक्की साथ देतात. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कितीही संकटे आले आयुष्यात तरी सततचे प्रयत्न तुम्हाला पुढे नेत जातील. प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तेच तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. संकटांमध्ये स्वामी तुम्हाला मदत करतील आणि संकटांमधून स्वामीच तुम्हाला काढतील. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्यावरती आहे आणि प्रत्येक वेळेला आपली मदत ही नक्की करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, मी त्यांची मदत कायम करतो जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात. विश्वास असेल तर सर्व काही तुमची मदत नक्की स्वामी करतील आणि स्वामी तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतील. स्वामी बोलतात, विश्वास ठेवा, संकटांचा सामना करा, कारण ते तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करू शकतात. संकटाच्या काळात तुम्हाला मदत फक्त स्वामीच करतील आणि मार्गदर्शन फक्त स्वामी देतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज संकटे आहेत आयुष्यात तर त्यांचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. संकटांचा सामना केलेला व्यक्ती आयुष्यात कधीही हार मानत नसतो आणि सतत पुढे चालू देत असतो त्याचे प्रयत्नाशिवाय कधीही यश नाही. आणि यश हे मिळवायचे असेल तर प्रयत्न हे आपले अथक लागतात. अथक प्रयत्नांनी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. फक्त प्रयत्न आपले योग्य दिशेला आणि सततचे चालू हवे. संकटांमध्ये मार्गसुद्धा स्वामी दाखवतील. फक्त स्वामीवरती विश्वास हा पूर्णपणे हवा. स्वामी नामावरती जर विश्वास असेल ना तर आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. संकट काळात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की साथ देत असतील.
प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतात. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती, कारण ते आपली साथ कायम देत आहेत. आयुष्यात अपार संकटे आली तरी आपल्याला मदत फक्त ते स्वतः करतात. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. संकटात असाल तर काळजी नका करू. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतील. स्वामींनी कायम तुमची मदत केली आणि स्वामी कायम तुमची मदत हे करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, आज मी तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. आज हा संकटाचा दिवस असेल. कदाचित आज तुम्हाला या संकटांचा सामना करावा लागत असेल, पण उद्या तुम्हाला या संकटांचा सामना करण्याची गरज नाही, कारण उद्याचा दिवस हा नक्की चांगला असेल. विश्वास ठेवून तर बघा. कधी कधी स्वामीवरती विश्वास ठेवल्याने सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. काही गोष्टी असतात ज्या आयुष्यात संकटे म्हणून येतात. जर त्यांचा सामना केला तर प्रत्येक वेळेला ते आपल्या पुढे निघून जातात. स्वामी नक्की सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. श्री स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल ना तर मार्ग नक्की सापडेल. स्वामी बोलतात, आज कदाचित तुम्ही खूप दुःखी असाल, कदाचित कुठलीच गोष्ट मनाप्रमाणे होत नसेल, तर काळजी करू नका. काळजी न करता स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा, कारण तुमचे प्रयत्न तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्की नेतील. तुमचे प्रयत्न तुम्हाला योग्य दिशेवर नक्की नेतील. प्रयत्न जर अपार असतील तर संकटात सामना प्रत्येक वेळेला मिळतो. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. बाकी सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आहे. ते आपली कायम साथ देतात. त्यांनी प्रत्येक वेळेला आपली मदत केली आणि ते प्रत्येक वेळेला आपले मार्गदर्शन सुद्धा करत असतात.